गाईज मी तुम्हाला लाईक वारकऱ्यांची बॅक स्टोरी दाखवणार आहे की जे असं आपण टी व्ही किंवा सोशल मीडिया अशा ठिकाणी पण नाही फॉलो होत. तर मी तुम्हाला जे आहे ते एकदम रिअलिस्टिक, बिकॉज आता मी चाललेली आहे वारीला पूर्ण 15 दिवस. ते हे हडपसरच्या पेट्रोल पंपावरनं आम्ही वेट करत होतो आणि ते आम्ही असं निघालेलो. बिकॉज कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपला रथ जातो ना तुकाराम महाराजांचा, तर त्याच्या आधी काहीतरी 28 वगैरे दिंडी असतात आणि बाकीच्या त्याच्या पाठीमागे असतात आणि तुमच्या नंबरनुसारच तुम्ही चालू शकता, तुम्ही कुठेही नाही चालू शकत. जसं आमचा 242 नंबर होता, तर आम्ही 241 दिंडीनंतरच ॲड होतो. ओके, तोपर्यंत आम्हाला वेट करावं लागतं जोपर्यंत 241 नाही येणार. तर हडपसरवरनं येताना आम्ही जेव्हा लोणीकडे चाललेलो तेव्हा असं छान छान काय काय गमती जमते आम्ही पाहिलेल्या. आणि जेव्हा रथ थांबतो तेव्हा तुमचा जिथे मुक्काम असतो तिथे तुम्हाला असं जावं लागतं. म्हणजे आम्ही पूर्ण अंधारातनं चालत आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलेलो. दे वर व्हेरी गुड पीपल, व्हेरी गुड पीपल. हा आमचा लोणी थेवर फाटा लोणीकंदमधला मुक्काम होता. तर ज्यांच्या घरी आम्ही जातो मग ते असं आरती वगैरे सगळं करतात, जेवण वगैरे त्यांनी दिलेलं असतं आणि म्हणजे वारकरी सगळं करतात. जसं की आता आम्ही हे भाकरी वगैरे केलेल्या, बेसन केलेलं, डाळ भात केलेला, म्हणजे छान असतं. म्हणजे चांगलीच लोकं असतात भरपूर. आणि जेव्हा ते येतात तेव्हा मग त्यांचा सत्कार वगैरे, आम्ही जेव्हा निघतो तेव्हा असं त्यांचा डेली सत्कार वगैरे होतो. मग परत आम्ही दुसऱ्या दिवशीच्या दिंडीला सुरू केलेलं असतं.